नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकीचं चित्र जे आहे तुम्ही सगळे बघत आहात आणि आज माझ्यासोबत ठाण्याचे संजय केळकर सर उभे आहेत। सर, सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप अभिनंदन। सर, तुम्ही चौथ्यांदा आता उभे झालेत आणि आमदार झाले आहात, तर काय सांगाल, म्हणजे काय कसं वाटतंय? निश्चितपणे हा मतदारांना मी आभार मानेन। ठाण्याचा मतदार तर जागरूक आहे, त्यांनी विकासाला मत दिलं। मी जे काही काम केलं, माझ्या प्रगती पुस्तक लोकांसमोर आणलं, त्याला पाठिंबा दिला आणि भाजपचे आणि महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा देखील हा विजय आहे। फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी पण स्वतः जातीने लक्ष घातलं आणि त्याच्यामुळे ठाण्यातल्या मतदारांना हा विजय जो आहे तो मी अर्पण करतो, कारण तीनदा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि या विकासाच्या अजेंडा करता पुढच्या काळामध्ये मी दिवस रात्र निश्चितपणे काम करेन। सर, मंत्रीपद म्हणजे कुठलं मिळेल, काय वाटतंय? आमच्या इथे असं आहे, मी तर पार्टीच्या स्थापनेपासून काम करणारा कार्यकर्ता आहे। शीर्षस्थ नेतृत्व जो निर्णय घेते तो आम्हाला मान्य असतो आणि त्याच्यामुळे आम्ही संघटना शरण असलेली लोक आहोत। जो निर्णय ते घेतील, जर मंत्रिपदाचा निर्णय घेतला ते काम करू। शेवटी ही जबाबदारी आहे, विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि ते निश्चितपणे पुढे। एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण होईल? ते देखील दिल्लीचं नेतृत्व आमचं आहे, मोदीजी आहे, अमित शहा आहेत, नड्डाजी आहे, महायुतीचे सगळे मिळून एकत्र बसून ते निर्णय करतात। तर आमच्यासोबत भाजपचे आमदार 4 टर्म राहिलेले संजय केळकर होते। मी वैष्णवी, ठाण्याहून टाइम महाराष्ट्र।